नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आपण आज इयत्ता 4थी विषय गणित यामधील 10वा आपला पाठ आहे अपूर्णांक। त्याच्यामधील पेज नंबर 56 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, खालील अपूर्णांक वाचा व शब्दात लिहा। मग याला ह्या अपूर्णांक म्हणजे आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे अगोदरच्या पाठामध्ये। तर अपूर्णांकाचा एक स्वाध्याय झालेला आहे, आपला दुसरा स्वाध्याय आहे। तर याच्यामध्ये इथं ही दिलेली आहे, प्रश्न दिलेला आहे 2 आणि 2 पूर्ण दिलेला आहे आणि अपूर्णांकामध्ये 3/4। मग याला आपण कसं वाचन करत असतो, 2 पूर्णांक 3/4। 3/4 म्हणजे काय अगोदर लक्षात ठेवा। तर का हे बघा, असं 3/4 म्हणजेच ही एक पूर्ण गोल आहे। त्या पूर्ण गोलामध्ये जर आपण असं एक उभी आणि एक आडवी अशी रेष ओढली तर याच्यामध्ये काय होतं, 1 2 3 4 भाग होतात। मग ह्या 4 भागामधला जर एक भाग घेतला तर आपला पाव भाग होतो। या 4 भागामधले जर आपण 2 भाग घेतले तर तो अर्धा भाग होतो। मग त्यालाच आपण 3.5 1.5 2.5 असं पण म्हणतो। मग त्याच्यानंतर ह्या 4 भागामधलेच 1 2 3 असे जर भाग घेतले आपण तर त्याला काय म्हणतो आपण, एवढ्या भागाला पावणे म्हणतो। मग आपल्याला जर समजा 1.25 म्हटलं तर आपण काय करतो, 1 पूर्ण आणि 1.25 म्हणजे 2 ला 1 उणे म्हणजे हे एक चतकोर भाग असतो, तो एक कमी आहे, उणे म्हणजे कमी आहे। मग याला म्हणायचं आपण 1.25 म्हणायचं। पावणे असा शब्द आला आणि पुढे जर 2 आलेला असेल तर त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची 1 आणि पुढे पावणेचं लक्षात ठेवायचं 3/4। मग आता आपल्याला हे दुसरा प्रश्न आहे, त्याच्यात नंतर आणखी बघू आपण। हा पहिल्या प्रश्नामध्ये वाचन नुसतं सांगितलेलं, तर आपण याचं वाचन कशा प्रकारे करू शकतो ते तुम्हाला मी सांगते। तर पहिलं काय आहे, 2 पूर्णांक 3/4। मग याला आपण कसं लिहू शकतो, 2 अक्षरामध्ये 2 पूर्णांक 3/4, 2 पूर्णांक 3/4। दुसऱ्याला काय म्हणणार आपण, 3 पूर्णांक म्हणजे ज्या पुढे हे संख्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण आहेत आणि ह्या पुढच्या हे 1.25 आहे, हे 1.5 आहे, हे पावणे आहे, असं लक्षात ठेवायचं। तर 3.1/4। तिसरी संख्या आहे 11.1/2। चौथी संख्या आहे 5 पूर्णांक म्हणजे पूर्ण आहे असा अंक, पूर्णांक 3/4। पाचवा आहे 9 पूर्णांक 1/2। 1/2 म्हणजेच आपण याला अर्धा म्हणतो। 8 पूर्णांक 1/4। त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न पाहू आपण। इथं काय दिलेलं आहे, वाचन करा व संबंधित अपूर्णांक लिहा। मग 1.25 5 10.5 ह्या संख्या दिलेल्या आहेत। तर ह्या संख्या तुम्हाला सोडून दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते। तर पावणे म्हणजे काय घ्यायचं बघा, 1.25 म्हणलं का म्हणजे आपण बघा, हे पूर्ण आपण एक वर्तुळ आहे, तर ह्याच्यामध्ये जर समजा आपण ह्याचे 4 भाग केले तर ही एकूण किती भाग झाले, 1 2 3 4। जर आपल्याला 4 पैकी जर एक भागाचं घ्यायचं असलं तर आपण काय लिहितो, 1/4 म्हणजे एकूण 4 पैकी एक भाग घेतला त्यालाच आपण काय म्हणतो। समजा एक आपली भाकरी आहे तर आपण त्याच्यातला एक तुकडा घेतला तर आपण त्याला काय म्हणतो, चतकोर म्हणतो। तर तसं त्यालाच आपण काय म्हणणार, 1/4 म्हणणार। मग ह्याच्यातले 2 घेतले, हे अर्धा भाग घेतला म्हणजे एकूण किती आहेत, 4। त्याच्यातले किती घेतले आपण, 2, तर त्याला काय म्हणतो आपण, अर्धा असं म्हणतो। मग ह्याला काय म्हणणार, पाव आलं का 1/4 घ्यायचं, अर्धा आला का त्याला 1/2 म्हणजे आपण जर 2.5 आणि अर्धा असेल तर 2.5 म्हणत नाही तर आपण 2.5 म्हणतो। मग 1 आणि अर्धा आला तर आपण त्याला 1.5 म्हणतो, 1.5 म्हणण्याऐवजी आपण 1.5 म्हणतो। तर 2/4 असं आलं का 1.5 होते। मग 2/4 म्हणजेच आपण ह्याला आणखी असं ह्याला भाग घालून पण लिहू शकतो की इथं काय तर 2 × 2 = 4 म्हणजे आपण ह्याला
1/2 असं पण लिहू शकतो. मग नंतर पावणे आलं का एकूण 1 2 3 4 पैकी, मग आपण इथं लिहू पावणेला काय लिहिणार आपण, एकूण 4 पैकी 3 भाग म्हणजे 3/4 असं पण लिहू शकतो आपण. तर का कसं येणार मग ह्याचं, पाव म्हणलं का 1/4, साडे म्हणलं का 1/2 आणि पावणे म्हणलं का 3/4. पावणे म्हणलं का आता समजा पावणे 5 म्हणलं तर 5च्या अगोदरची संख्या काय 4 घ्यायचं आणि 3/4ला जोडायचं. मग आपण हे मी वहीवर लिहिण्यापेक्षा इथंच लिहिते म्हणजे तुम्हाला समजून पण जाईल की पावणे 5 म्हणजे बघा आता काय लिहायचं आपण. पावणे आल्यावर 3/4 हे आपल्याला माहिती आहे. मग 5 आलं का 5च्या अगोदरची संख्या काय येते 4 आणि त्याच्या पुढं पावणे आले म्हणून काय लिहिणार 3/4. मग ह्याचं कसं लिहू शकतो, संबंधित अपूर्णांक आपण कसं करू शकतो 4.3/4. तर इथं तुम्हाला वाचन करावं, संबंधित अपूर्णांक लिहा म्हटलं हे लिहायचं आणि ह्याला वाचन कसं करणार 4.3/4. आता 10.5 बघा, 10.5ला कसं लिहिणार, साडे म्हणलं का आपण 1/2 घेतो. मग 10.5 म्हणजे हे 10 पूर्ण आणि हे अर्धा म्हणजेच 1/2. मग ह्याला कसं वाचणार आपण 10.1/2. आता पावणे म्हणलं बघा आणि पुढं काय म्हणलं 15. मग 15च्या अगोदरची संख्या काय आहे 14 आणि पावणे म्हणलं का आपण काय घेणार 3/4. मग याचं काय येतं 14.3/4. 7.25 बघा, 7.25 सव्वा म्हणलं का काय येणार आपलं 1/4 येणार. मग 7 म्हणले तर 7 आणि पुढं 1/4. मग ह्याचं वाचन कसं करणार आपण 7.1/4. 18.5 म्हणलं का काय करणार 18 पूर्ण आणि पुढचं अर्ध. 18 साडे म्हणजे अर्धा, तर अर्धाला काय लिहितो आपण 1/2. मग याचं वाचन कसं करणार 18.1/2. 9.25 म्हणजे काय येणार मग 9 पूर्ण आणि 1/4. सव्वा म्हणलं का 1/4, 9.1/4. 7.5चं काय येणार 7 पूर्ण आणि साडे म्हणजे अर्धा, तर 1/2 म्हणजे 7.1/2. तर आपला छोटासा स्वाध्याय होता. पण जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.